आपल्या इथे आता खेड शहराचे म्हणजे शहरालगत असलेले रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल या संदर्भात आमचे मित्र साधारण जंगम यांनी एक साधारण 6 वर्षापूर्वीपासून एक मागणी केली होती की तिथल्या शाळेचे जे कामकाज आहे किंवा तिथलं बांधकाम आहे त्या संदर्भात प्रशासनाने बऱ्याचशा गोष्टी दुर्लक्षित केलेल्या आहेत आणि बिनशेती आदेश वगैरे त्या अटींचं उल्लंघन झालेलं असताना सुद्धा ज्या आदेश चालू ठेवलेले आहेत त्या संदर्भात त्यांनी एक साधारण मार्च मध्ये त्यांनी उपोषण केल्यानंतर प्रशासनाने पुढची कारवाई सुरू करून साधारण सुनावणी वगैरे घेऊन त्यांची आपली वसतिगृहाची जी बिनशेतीची ऑर्डर होती ती रद्द केलेली आहे. आता हा एक पार्श्वभूमीचा पहिला भाग झाला. दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की त्या शाळेने मूळ बिनशेती शैक्षणिक बिनशेती मिळवलेली आहे मूळ इमारतीची. ती इमारतीची बिनशेती सुद्धा अनेक अटी शर्तींचा भंग होत असून त्यांची पूर्तता न करता ती शाळा चालवली जाते. ती शाळा चालवली जात असताना त्या इमारतीची तपासणी केलेली नाही, त्या इमारतीची बांधकामाची तपासणी झालेली नसल्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र वगैरे घेतले नाही आणि भोगवटा प्रमाणपत्र न घेता त्या शाळेत विद्यार्थी बसवले जाते. गुजरात सारखी घटना आपल्या नजरेसनं गेलेली आहे की त्या चिमुकल्यांची जीविताची हानी झालेली आहे. अशी क्लास किंवा कोचिंग क्लास किंवा शाळा चालवताना इमारतीची जर तपासणी होत नसेल आणि बांधकामाची तपासणी होत नसेल मुलं बसवली जात असतील तर प्रशासनाने जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष करतंय का, ह्या गोष्टीची सुद्धा आता माहिती घेणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही एक परवा 5 तारखेला एक जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलंय की ह्याची तपासणी व्हावी, कारण मूळ बिनशेतीची अजून सुनावणी झालेली नाही. आता जी झालेली जंगम साहेबांची आता माहिती दिली ती वसतिगृहाच्या बिनशेतीची सुनावणी होऊन ते रद्द झालंय. मूळ बिनशेतीची आता सुनावणी होऊन त्यावर कारवाई कोणती प्रशासन करते याच्याकडे आमचं लक्ष आहे. त्यांनी जर योग्य कारवाई काही केली नाही तर पुढचं आम्ही आंदोलनाचा आमचा मार्ग चालू ठेवणार आहोत. खेड शहराच्या लगत भरणा आणि भडगाव कोंडे ग्रामपंचायतीच्या मध्यभागी रोटरी प्रतिष्ठान या नावाने संस्थेचा एक व्यवहार चालू आहे. त्या ठिकाणी शैक्षणिक आणि इतर आता मी ज्या गोष्टी आता हाताळल्या त्या रोटरी प्रतिष्ठानने वसतिगृह ह्या विषयासाठी परवानगी मागितली. आता त्या परवानगीमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्याचं उल्लंघन झालं आणि ह्या गोष्टी एक सामाजिक भावनेतून प्रशासनाच्या आणि संस्थेच्या निदर्शनात आणूनही मी डिसेंबर 2024 पासून त्यांच्या निदर्शनात आणतो. त्याचं कुठेही गांभीर्याने विषय न हाताळल्यामुळे अखेर मी प्रांताधिकारी खेड यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मार्च 2026ला अखेर उपोषणासारखा टोकाचा निर्णय घेतला. यानंतर स्थानिक प्रशासनाने अर्थात प्रांताधिकारी मॅडमने त्याची चौकशी करून तहसीलदारांकडे त्याबाबतचा अहवाल घेतला. त्या अहवालामध्ये ज्या काही त्रुटी आणि ह्याचं जे भंग झालं होतं याबाबत 257 अन्वये त्याने अपिलार्थी म्हणून त्यांनी एक केस चालवली. त्याचा निकाल 1 जूनला दिला आणि ती वसतिगृहाची बिनशेती रद्द केली. पुढील कारवाई बिनशेतीची रद्द केल्यानंतर आम्ही तात्काळ 5 जूनला जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतचं पत्र दिले की जर भंग झालं बिनशेती रद्द झाली तर पुढील ज्या गोष्टी आहेत त्याचे गुन्हे दाखल करणं, फौजदारी गुन्हे दाखल करणं, इमारत पाडणं याबाबतची मागणी आम्ही 5 जूनला जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केली.